मग काय कर अरे थोडंच आहे पण वर चढत चढत जायचं टप्प टप्प क्रॉस करायचं. हॅलो गाईज, तर प्लॅनमध्ये आम्ही थोडंसं चेंज केला आहे. आम्हाला लेणी बघायला जायचं होतं पण आता आम्ही आलोय कैलासा मंदिर कृष्णेश्वर, जे की 12 ज्योतिर्लिंग जे आहेत त्यापैकी एक आहे. कैलासा मंदिर आणि एरोला केव्ज, या 3 गोष्टी काहीतरी बघायला चाललोय आम्ही. गोव्याला आता शंकराचं मंदिर आहे आणि आज नुकतं श्रावणी सोमवार पण आहे. तर दर्शन भेटलं तर चांगलंच होईल, गर्दी नसेल तर. चालू आहे श्रावणी सोमवार असते मग खूप गर्दी. किती लांब जायचं काय माहिती आता. गेटमधून ते एंटर केलेले गोव्यात. फायनली गाईज एवढ्या वेळाचं स्ट्रगल करून तिकीट काढण्यासाठी स्ट्रगल केलं, लाईनमध्ये थांबलो. बरेच वॉचमॅन बरोबर थोडंसं हे झालं, ऑनलाईन तिकीट्स असल्यामुळे प्रॉब्लेम झाला. पण ह्या सगळ्या गोष्टी करून शेवटी आलो. गाईज तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम सुंदर. बघा ग्रास एकदम दगडात पूर्णपणे कोरलेलं, थोडं थोडं कुठून कुठून पाणी पडतंय. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आता मी कसं आहे. हा तर कैलासा मंदिर, वेरूळची लेणी आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, ह्या 3 गोष्टी एकाच जागेवर आहेत. आणि त्या म्हणजे इथं तुम्ही मागचा व्ह्यू पाहू शकता, पूर्णपणे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. आतमध्ये मूर्त्या वगैरे भरपूर छान छान आहेत. मी तुम्हाला दाखवतो कॅमेरा चालू करून, नक्कीच भारी वाटतं. मी तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी मॅटर झालं दिसतं, पोलीस वगैरे चालले सगळे आतमध्ये. आणि मूर्ती वगैरे तुम्ही बघू शकता, एकदम सुंदर, एकदम डिटेल, पुरातन वास्तू. वा एकदम छान. Look here guys. गाईज इथला ओव्हरऑल सीन तर खूप भारी. इथला स्तंभ पण भारी, ते तुम्हाला दाखवतो मी लगेच. आफताबपठाण बाहेर आता इथला स्तंभ वगैरे तुम्हाला दाखवतो. हा माझ्या मागे स्तंभ आहे, हा मोठा स्तंभ आहे, छान आहे. आणि याच्यावर डिटेलमध्ये दगडांचं कोरीव काम केलेलं आहे. सगळीकडे कोरीव काम आहे. तुम्ही जिथे जिथं बघताल तिथे सगळीकडे दगडांचं कोरीव काम आहे. असं म्हणजे म्हणू शकतो आपण की एक मोठा दगड होता, त्याला सगळं कोरून या सगळ्या गोष्टी बनवल्यात. आणि एक पण अशी की बाहेरून असं दगड आणलाय आणि आणून ठेवलाय आणि त्याच्यावर कोरीव काम केलं, असं तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. सगळे ऑलरेडी पाषाण होतं ॲज अ डोंगर, त्याच मंदिराचं रूपांतर केलं. क्वालिटी म्हणजे क्वालिटी खरंच भारी खूप. आता वर चाललोय मी, मंदिर दाखवतो, वर नेतो. हो कसं फुल बँगर विषय एकदम खोल. एकदम सुंदर. आतमध्ये असलं कदाचित मंदिरामध्ये पण जाऊया. गाईज हे सगळं तुम्हाला कोरीव काम जे दिसतंय ते एकाच दगडाचे, असे वेगवेगळे दगडे आणलेत आणि मांडलेत असं नाही. हे जे मागं तुम्हाला स्तंभ म्हणजे आता कॉलम वगैरे जे दिसत आहेत ना, ते कॉलम ऑलरेडीच आहेत तिथं, म्हणजे त्या दगडाचीच आहेत. असं नाही की बाहेरनं आणले परत बनवले. एक पूर्ण असा दगड होता, मी तुम्हाला दाखवतो मी असा, तिथं सगळं बनवले मी. वा
मंदिर वर आहे, वर जावं लागेल मंदिरात जाण्यासाठी. थोडं थोडं कुठून पाणी येते. आणि फॉर्च्युनेटली त्या मंदिराला शिखर पण आहे. शिखर जे आपल्या गावातल्या मंदिरांना जसं असतं त्याच टाईपचं शिखर आहे. आणि ते असं की असं बाहेरून मटेरियल आणून न बनवता त्याच दगडाचं शिखर बनवता आले. यार रॉंगे कसं बनवलं असेल? हातानेच बनवलंय, पण दगड बघ नाही कशी विषय केलाय. ही जी गोष्ट आहे ना, आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे. काहीतरी वेगळी आहे. तुम्ही अजिंठा वेरूळ घृष्णेश्वर तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. दळलेले मूर्तिशिल्पावर चढू नका किंवा बसू नका. हा, रिस्पेक्ट केली पाहिजे. अरे वर जायचं आपल्याला, अजून वर मंदिर आहे. मला प्रत्येक जागेवर काही ना काहीतरी देतं. ही जेवढी संपूर्ण लाईन आहे, प्रत्येक कॉलम मध्ये काही ना काहीतरी बांधकाम आहेच, काही ना काहीतरी नक्षी आहेच. इथे सगळे हत्ती वगैरे लावलेले आहेत. हत्तींची सोंड वगैरे पडली कदाचित. हा, बॅक साईडने पण मंदिर खूप भारी उंच. विष्णुदेव. हे कोण आहे रे? हे कोण आहेत? वायू. हे तुम्हाला सांगतो काय, तिथं सगळे देव आहेत भिंतीवर. आतमध्ये कुठलं तरी मंदिर आहे. सगळे जे देव आहेत आपले, सगळ्या देवांचे कोरीव काम केलेले आहेत तिथं. कुठं ना कुठं काय ना काय तुम्हाला देव दिसतच. आतमध्ये गुफा आहे. असं जायसाठी काय म्हणताय गोव्यात. विषय खोल घेतला आपण. आतापर्यंत जेवढं बघितलं ना त्यापेक्षा तर भारी. बघू, मी चाललोय गुफेत. हो, अंधार होईल तुम्ही बघा. अंधार झाला खूप उजेड पाहिजे. सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे जाऊन देत नाहीत. काहीतरी विषय तिथं बघूयात. दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी वर जायचं आपल्याला. चप्पल काढायचे सगळ्यांची. काढली. आतमध्ये श्रावणी सोमवार असल्यामुळे खूप गर्दी. दर्शन होते का नाही प्रॉब्लेम आहे त्याचं. ईश्वर मंदिरात दाखवतो. पुढे कृष्ण मंदिर. लाईट्स वगैरे कमी तिथं. असल्यामुळे फोटो काढणं जरा अवघड आहे. बाजूला पूर्ण फोटो दाखवतो शक्य नाहीये. तिथं फोटोज वगैरे काढण्याला काय करून म्हणजे बंदी नाहीये. बाकीच्या स्थळावर जसं जातो आपण तिथं फोटोज वगैरे काढून देत नाहीत, काय करून देत नाहीत. पण हे बघा क्वालिटी फॅन्टॅस्टिक फॅबलस मोस्टली रिकमेंडेड मंदिर माझ्याकडून आणि ओंकारकडून. जास्त कसं मंदिर एकदम अनबिलिव्हेबल कोरीव काम, नक्षी वगैरे खूप सुंदर केलेली यांनी. मी मोस्टली रिकमेंड करतो तुम्हाला. घृष्णेश्वर मंदिर, कैलासा मंदिर हे एकच आहे.
एलोरा वेव्ज म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात. खूप फॉरेनर्स वगैरे बाहेर देशातून, थायलंडवरून, म्यानमारवरून त्या टाईपचे आलेले आहेत. मी आता 2-3 जणांना विचारलं तर ते त्या साईडचेच होते. तिबेट वगैरे त्या साईडचे मॉंक्स वगैरे असतील ते पण आलेले आहेत. त्यांची श्रद्धा वगैरे असेल काय. अजून वर पण खूप जायला तिकडं भारी. दोन मिनिट आहे. जिथं नजर जाईल तिथं कोरीव काम, जिथं नजर जाईल तिथं कोरीव काम. काहीतरी नवीन, कोणता तरी नवीन देव किंवा काहीतरी वेगळं आणि सुंदर वरून. कुठं पण कोरीव, कुठं पण जिथं नजर जाईल तिथं. आणि आतमध्ये पण जे दगड आहे, जे हे दिसतंय तुम्हाला मध्ये मंदिर आहे आणि साईडला जास्त तुम्हाला मोकळे दिसते दगड. त्याच्या आतमध्ये गुफा आहेत आतमध्ये जायला, पण काही कारण असतं ते बंद ठेवले आहेत. फक्त तुम्हाला दिसेल ते आतमध्ये तो जायला रोड आहे, ते बंद केलं त्यांनी. नाही आहे तिथं, वरच्यावर बघा म्हणतात. हे तुम्ही नक्की बघा यार, खरंच बघा. अजून संपलेलं नाहीये, तुम्हाला अजून छान छान गोष्टी दाखवतो तुम्ही इथल्या. नक्कीच खूप छान मंदिर आहे आणि किती काय बघितलं तरी तुमचं मन भरणार नाहीये. की असं नाही वाटणार की तेच 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 ते सगळे असं तर कधीच वाटणार नाही लोकांना. काहीतरी युनिक. पायऱ्यांवर पण नक्षी काढलेली, पायऱ्यांवर पण. येऊ का मी तो त्यांना फोटो काढायचा आहे. मी त्यांना कदाचित डिस्टर्ब करतो. ओव्हरऑल हा स्पॉट वेरूळ लेणी फिरून झालेला आहे. तर इथे एकदम कोरीव काम एकदम खूप छान पद्धतीचं आहे आणि मंदिर पण खूप भारी. तुम्ही जसे व्हिडिओमध्ये बघितले असतील की खूप छान छान मंदिर वगैरे आहेत. तर तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा. मला फायनल मी तुम्हाला मोस्टली रिकमेंड करतो, तुम्ही येऊन नक्की बघा.